रेडी. एक कुमार भाऊ प्रश्न विचारा. विचारा. रोल रोल. काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जे घडलं ते अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी पिंगळे, माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव, त्यांनी साधारणपणे सर्व आमचं प्रकरण समजून घेतलं. तिथे कायदेशीर सल्लागार सुद्धा आमदार रोहित पवार यांच्यासोबत त्या ठिकाणी सहभागी होते. पक्षाचे कार्यकर्ते आणि अजितदादांवर प्रेम करणारे सुद्धा होते. आणि तिथे आम्ही 4 आमदार होतो. एक आमदार रोहित पवार नव्हते, त्यांच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर होते, माझ्या पक्षातून मी होतो आणि इद्रिस नायकवडी साहेब विधान परिषदेचे आमदार, असे 4 आमदार बसलेले असताना तिथं वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी येतात. ते त्यांच्या तोऱ्यात बोलतात. एफआयआर म्हणजे होत असताना ते थांबवतात. मग त्यांना फोन येतो, ते अँटी चेंबरमध्ये काहीतरी फोनवर बोलतात. अजून त्यांना दुसरा फोन येतो, ते आम्हाला लॉ सांगतात की असा लॉ आहे, असे कायदे आहेत, तुम्ही आम्हाला सांगू नये, पोलिसांची पोलीस प्रक्रिया करतील, असं उन्मत्तपणा करतात. आणि त्यानंतर तिसऱ्या फोन नंतर ते परत त्या चेअरवर बसतात आणि आम्हाला म्हणतात की आम्ही एफआयआर घेऊ शकत नाही, तुमची तक्रार आम्ही घेतो. तक्रार 48 तासानंतर आम्ही सांगू तुम्हाला काय करू या तक्रारीवर. त्याच्या 48 तासामध्ये आम्ही म्हटलं तुम्हाला काय इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, त्यावर ते बोलले नाहीत. त्यांना हे इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं की खरंच विमान उडालं का, खरंच तिथं पडलं का, खरंच इतके मृतदेह तिथं सापडले का, हे टॅली केल्यानंतर ते एफआयआर करतील, असं तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उर्मटपणाचं दिलेलं उत्तर हे अत्यंत निंदनीय होतं, अत्यंत वेदनादायी होतं. त्यामुळे घटना गोजूबावी माळरानाच्या परिसरात घडलेली असल्याने, बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ती घटना असल्यामुळे तिथले विधानसभेचे आमदार रोहित पवार हे तिथे गेलेत. त्यांनी कालच सांगितलं होतं की बारामतीला शेवटी मग आता इलाज नव्हता, यांनी एफआयआर घेतला नाही म्हणून ते तिथे गेलेत. त्याच्यामुळे त्यांची रीतसर तिथे एफआयआर केल्या जाईल, अशी घेतल्याही जाईल आणि केल्या जाईल अशी अपेक्षा आहे. काल त्यांनी असं म्हटलं की गुन्हा दाखल करणार नाही, काही करायचंय ते करा, अधिवेशन चालू आहे, अशा अधिकाऱ्यांवरती तुम्ही हक्कभंग वगैरे काही आणणार आहात. मी कालच तसा प्रस्ताव ठेवलेला आहे. आता ते माननीय सभापतींना भेटतो आणि सभापतींनी परवानगी दिल्यानंतरच मला तसं बोलता येणार. पण जर हक्कभंगाचा प्रस्ताव तिथे मंजूर झाला नाही झाला, कारण हक्कभंग समिती ही वेगळी आहे, त्याचे प्रसाद लाड हे अध्यक्ष आहेत, सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेब, त्यांना मी भेटतो, त्यांनी परवानगी दिली तर मी हक्कभंग जरूर मांडेल. नाहीतर मग शेवटी 4 आमदारांचा अवमान करणारे आणि उन्मत्तपणे बोलणारे पोलीस अधिकारी हे कोणाच्या जीवावर मस्ती करतायत, कसला यांना माज आहे, याचं उत्तर आणि जाब्त विचारण्याचा अधिकार एक संविधानिक पद्धतीनं भारताचा नागरिक म्हणून मला आहे. त्यामुळं बारामती पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहेत, रोहित पवार त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काय वाटतं आज गुन्हा दाखल होईल का? कारण काल जी तुम्ही मरीन ड्राईव्हमध्ये तक्रार दिली होती ती पण एसआयटीकडे दिलेली आहे असं कळतं. हा, ती आता तक्रार त्यांनी एसआयटीकडे वर्ग केली का याबद्दल मला माहिती नाही. पण बारामती सोबतच तुम्ही बघा, डोरलेवाडी, लोणी भापकर, इंदापूर, भिगवण त्या परिसरात प्रचंड प्रमाणात आता जनता रस्त्यावर उतरायला सुरुवात झालेली आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यामध्ये लीड केलेलं आहे. खरं तर त्यांनी ज्या पद्धतीनं अजितदादांचा मुद्दा लावून धरलाय, डीजीसीएची ज्या पद्धतीनं बारकावे माहिती त्यांनी मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणली, त्यामुळे डीजीसीएला सुद्धा घाम फुटला आणि त्यांनी ठातूरमातूर का होईना पण व्हीएसआर कंपनीवर कारवाई केली. मात्र डीजीसीए यातून सुटणार नाही. डीजीसीएला याचा मोठी किंमत मोजावीच लागेल. डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी अजितदादांचा घात घडून आणलाय असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर झाली पाहिजे. आणि या लढाईत जो कोणी आमदार, विधिमंडळातला जो कोणी आमदार, तो दादांच्या पक्षाचा असो नसो, पण दादांच्या या दुर्घटनेच्या बाबतीत पुढाकार घेत असेल, दादांचा एक कार्यकर्ता म्हणून कसली पर्वा न करता मी त्याच्या सोबत राहील. मग तो एमआयएमचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, भाजपचा असो का राष्ट्रवादीचा असो. हा घातपातच आहे का असं का तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती ठाम आहात? मग हा अपघात आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. मी त्या गोष्टीवर सुरुवातपासून ठाम आहे की दादांचा विमान अपघात हा घातपात आहे. जर हा घातपात नसेल असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी अपघात कसा हे सांगून दाखवा ना. आम्हाला तर असं माहित पडतंय की सुमित कपूर कॅलिफोर्नियात त्याच्या मुलीला भेटायला गेलाय म्हणून. मग सुमित कपूर जर कॅलिफोर्नियामध्ये जिवंत आहे तर मग विमान कोण चालवत होतं? शांभवी पाठक? अहो हे जर तर माहित असू द्या ना.
त्याच्यामुळे जे कोणी म्हणत असतील ना हा घातपात नाही, त्यांनी समोरासमोर आमच्या बसावं आणि आमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत. बघा, डीजीसीएनी तुम्हाला काय लाईन दिली होती? 6 माणसं गेली होती का नाही, आणि मृतदेह 5 सापडले. इथून डीजीसीएचे चुका बघा ना तुम्ही. तिथे त्यात 5च माणसं सापडली. त्याच्यानंतर घड्याळावरून ओळख पटली, नंतर घड्याळ हातात नव्हतं, मग घड्याळ सापडलं नाही. म्हणजे हे जे काही जरतरचे प्रश्न आहेत ना, नेमकी ती पिंकी माळी, त्याच्यानंतर विदीप जाधव, त्याच्यानंतर शांभवी पाठक, सुमित कपूर. सुमित कपूरच्या पत्नीची पण एक पोस्ट आहे, हे माझे पती जिवंत आहेत म्हणून, असं पण एक तिचं पोस्ट आम्ही वाचली. म्हणजे सुमित कपूर जर जिवंत असेल तर मग विमान चालवत कोण होतं? आणि ज्याला वाटते हा अपघात आहे, घातपात नाही, तर त्यांनी आम्हाला सांगावं. तुमच्याकडे काही पुरावे असतील तसे द्यावे. आम्ही म्हणू की बाबा हा अपघात आहे. असा कसा अपघात की त्या एअर स्ट्रीपवरती फ्लाईट जात नाही, फ्लाईट अशी क्रॉस होते. बरं झालं तो सीसीटीव्ही भेटला. आणि माळरानावर कोसळण्यापूर्वी स्फोट होतो. इतकं मोठं डिझेलचे टँक त्यात भरून ठेवले होते का? त्याच्यामुळे हे जरतरचे प्रश्न महाराष्ट्राला अनुत्तरित राहू नये. जसं सुभाषचंद्र बोसांचा विमान अपघात अजूनही मृत्यूचं गूढ त्यांच्या कायम आहे, लालबहादूर शास्त्रींचं गूढ कायम आहे, गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या शेवटच्या क्षणाचं गूढ कायम आहे, विनायकराव मेटे साहेबांच्या गाडीचा अपघात कसा झाला त्याच्यावर 2-4 दिवस चर्चा झाली, तो पण विषय बंद पडला. तसा अजितदादांचा विषय ज्यांना वाटत असेल एवढा सोपा आहे, पडदा टाकावा, त्यांनी हे समजू नये की त्याच्यावर पडदा पडलाय. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हा विषय ताणूनच धरणार, विचारणार. आम्ही, आमचा हक्क आहे तो विचारण्याचा. थांबा. नाही, मग तेच म्हणतोय ना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आल्यानंतर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आम्ही एफआयआर करू शकत नाही. त्यांनी का केली नाही, आता ते त्यांना कोणाचे फोन आले हे मला माहित नाही, आणि त्यांच्या याच्यावर काय नाव लिहिलेलं होतं हे पण मला माहित नाही. मग त्यांनी एफआयआर का नाही घेतली? एफआयआर घेणं हा त्यांचा नैतिक अधिकार आहे, का नाही घेतली? मिटकरी जी हिंदी में जानना चाहेंगे, आप कल मरीन ड्राइव पुलिस स्टेशन गए थे रोहित पवार के साथ, लेकिन फिर भी आपकी एफआईआर दर्ज नहीं की गई. देखिए, मैं कल से ये बात कर रहा हूँ कि मैं मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में विधायक रोहित पवार जी के साथ इसलिए गया था कि उन्होंने डीजीसीए के बारे में जिस तरीके से प्रेस कॉन्फ्रेंस लेके महाराष्ट्र और दिल्ली में जिस तरीके से डीजीसीए का बुरखा उन्होंने फाड़ा था, वो डीजीसीए का बुरखा फाड़ने के बाद डीजीसीए को ये पता चला कि ये जो पूरी इन्वेस्टिगेशन है उनपे उसका एंगल आ रहा है, तो उन्होंने वीएसआर वेंचर पे उनके 3-4 फ्लाइट कैंसिल करके थोड़ी बहुत कार्रवाई की. उसके खिलाफ एफआईआर करने के लिए खुद आमदार विधायक रोहित पवार जी मरीन ड्राइव गए थे. उनके साथ मैं अजीत दादा की पार्टी का कार्यकर्ता हूं और अजीत दादा का कार्यकर्ता हूं, इसलिए मुझे लगता है कि मेरे नेता का इस तरीके से अगर उनका फ्लाइट क्रैश होता हो और उसके बारे में सवाल पूछा जा रहा है, एफआईआर होने जा रहा है, तो मेरा धर्म बनता है कि मैं उनके साथ जाऊं. इसलिए मैं वहां पे गया. वहां पे जाने के बाद उनकी लीगल एडवाइजर की टीम थी, वहां के पीआई जो थे उन्होंने एफआईआर लेने के लिए हाँ कही थी. जब उनके वरिष्ठ अधिकारी वहां पर पहुंचे, उन्होंने जिस तरीके से हमारे साथ बदसलूकी की ये पूरा रिकॉर्ड में आया है. और उसके बाद उन्होंने 2 बार उनको फोन आए, वो एंटी चेम्बर में गया. आफ्टर दैट वो आने के बाद बोले कि मैं एफआईआर नहीं ले सकता. जब हम ये एफआईआर नहीं ले सकता शब्द उनसे कहा गया, हम कर नहीं सकते एफआईआर, तो 4 विधायक वहां पे बैठे थे. इदरीस नायकवड़ी जी जो मेरे पार्टी से बिलोंग करते, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से, मैं खुद, संदीप क्षीरसागर जी और रोहित पवार जी, चारों विधायकों के सामने जिस तरीके से डीसीपी ने वहां पे बर्ताव किया वो निंदनीय है. और उन्होंने एफआईआर लेने के लिए इनकार करने के बाद जिस हद्दी में, यानी जिस जहां पे ये घटना घटी बारामती के गोजूबावी इलाके में, तो वो बारामती पुलिस स्टेशन के अंतर्गत आता है. इसलिए लीगल एडवाइजर से एडवाइस लेके खुद विधायक रोहित पवार अभी बारामती में है. लेकिन कल जिस तरीके से मरीन ड्राइव पुलिस इन्होंने हमारे साथ बदसलूकी की, मैं जरूर कोशिश करूंगा कि उनके खिलाफ हक्कभंग लाया जाए. आप रोहित पवार जी आज बारामती गए, बारामती पुलिस स्टेशन में काफी लोग आए हुए हैं, क्या माहौल है वहाँ पे उसको लेकर? नहीं, वो संवैधानिक लड़ाई उनकी लड़ रहे हैं, उनके साथ पूरे बारामती के लोग हैं. हम सभी लोग, जो कोई भी अजीत दादा के लिए झगड़ रहा होगा, जो कोई भी हो, जो कोई पार्टी का हो. अब हमें एमआईएम के भी विधायक मिलते हैं, कांग्रेस के विधायक मिलते हैं, बोलने के बाद बोलते हैं दादा से हमारे अच्छे रिलेशन थे. शिवसेना के विधायक मिलते हैं, भारतीय जनता पार्टी के सभी, तो और हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी आमदारों को, सभी विधायकों को हमारा कहना है कि ये लड़ाई जो कोई भी लड़ेगा
उसके साथ हम रहेंगे अजीत दादा के कार्यकर्ता इस नाते। बारामती में अभी ये शुरुआत हो गई है, लेकिन उसके पहले लोनी भापकर, उसके पहले दौंड, डोरलेवाड़ी, इंदापुर, बारामती, अभी आहिस्ता आहिस्ता हर एक गांव में ऐसी एफआईआर करने की लोग सोच रहे हैं कि ठीक ठीक हर एक जगह निवेदन पुलिस को दिया जाए और उसके बाद ही ये लड़ाई आगे ली जा सकती है। आप कह रहे पायलट अभी भी जिंदा है जो प्लेन क्रैश में, ऐसा हमें पता चला है। अब वो इंक्वायरी करना सीबीआई, एसआईटी, इनकी जिम्मेदारी है। हमें ऐसा पता चला है सोशल मीडिया के द्वारा कि सुमित कपूर कैलिफोर्निया में उसके लड़की को मिलने को गया, ऐसा हमें पता चला है। अब इसमें झूठ और सच लाने का पूरा काम ये सरकार का है कि अगर मैं झूठ बोल रहा हूं तो उसकी इंक्वायरी हो। अशी शंका काय आहे? मग तुम्ही पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, कोणीतरी यांनी विचारलं, हे म्हणतात ऍक्सिडेंट आहे असं तुम्ही म्हणत, घातपात आहे असं तुम्ही कसं म्हणता? मग यांनी सांगावं ना ऍक्सिडेंट कसा आहे, यांनी म्हणजे जे म्हणतात ऍक्सिडेंट आहे। हे असे जे काही धागेदोरून ह्या शंका येत आहेत ना आम्हाला, या शंकेचं निराकरण जोपर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल येत नाही, पहिलं काय म्हणाले ब्लॅक बॉक्स जळलेला आहे, आता म्हणतात ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे। मग सुरक्षित ब्लॅक बॉक्स मधला डेटा तो बाहेर आणायला अडचण काय? तो आणा ना, त्यात काय संवाद झालाय तो संवाद कळू द्या। त्याच्यामुळे शंका तर आहेतच आणि तो विचारणं काही गैर नाही। म्हणून सुमित कपूरच्या बाबत शंका आहे। बरं, दुसरी शंका यांनी सांगावं, साहिल मदन कुठे आहे, यश कुठे आहे? साहिल मदन तर तिथे व्हीएसआर व्हेंचरनी साहिल मदनचीच ड्युटी लावली होती ना, फ्लाईट पायलट म्हणून त्याची ड्युटी, फ्लाईट अटेंडंट म्हणून यशची ड्युटी। ते घरून निघाले, त्याचा सीसीटीव्ही ते आता कुठे आहे हे तरी सांगा। चला तो सीसीटीव्ही आपण समजू। आता सीसीटीव्ही तर तुम्हाला माहिती आहे मर्यादा 15 दिवस, 3 आठवडे, 1 महिना, 1.5 महिना सीसीटीव्ही मध्ये तो डेटा राहतो, त्याच्यानंतर तो उडून जातो। आता 1 महिना होत आला, अजूनही सीसीटीव्ही फुटेज नाही, मग 1.25 महिन्यानंतर काय सांगणार? सीसीटीव्ही उडाला। मग आता तो कुठे आहे? साहिल मदन आणि यश हे कुठे आहेत? सुमित कपूर कुठे आहे? हे प्रश्न तर विचारला लागते। मग हे प्रश्न विचारणं जर गुन्हा असेल आणि त्याची किंमत मोजावी लागेल वगैरे वगैरे, अरे विचारणार नाही तर काय? मग काय, हा माणसाचा जन्म माणसासारखाच जगला पाहिजे माणूस, कुत्र्यासारखं जगण्यात काय अर्थ आहे? त्याच्यामुळे हे तर विचारणारच आहे आपण, काय किंमत मोजावी लागेल। अरे दादा असतानाच किंमत होती आपल्याला, ती किंमत तर संपलीच ना आता। दादासारखा नेता ज्यावेळेस या विधान भवनमध्ये होता प्रत्येकाला किंमत होती, तीच किंमत चुकवली ना आम्ही 28 जानेवारीला। त्यामुळे हे प्रश्न विचारणं काही गैर नाही। आप सवाल उठा रहे हैं, रोहित पवार जी सवाल उठा रहे हैं, लेकिन सुनील तटकरे जी हुए, प्रफुल्ल पटेल हुए, उनकी तरफ से कोई बयान नहीं आ रहा है। ये मैं मेरा काम कर रहा हूँ। बहुत सारे लोग सदमे में हैं, अभी पूरे पार्टी सदमे में है। जब सदमे से बाहर निकलेंगे तो हर एक सवाल पूछेगा। अमोल जी, अमोल जी, अमोल जी, अमोल जी, बस।